नमस्कार। देवगाव रंगारी येथे श्री गणेश विद्यालयाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले। यावेळी वितीकर साहेब, एमएस वैद्यकीय अधिकारी मोराळे, तसेच विधाते मॅडम व गायकी सर, डॉक्टर तसेच कर्मचारी हे कार्यक्रमात उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट विठ्ठल मुळेसह कडू पवार, देवगाव रंगारी। वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आपणास सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की शासनामार्फत चालवण्यात येणारी गोवर रुबेला ही लसीकरण संपूर्ण भारतामध्ये आपल्याला 100% 9 महिने ते 15 वर्षापर्यंत या नोव्हेंबर-डिसेंबर या कॅम्पेनमध्ये संपवायचे। यामध्ये पुढच्या पिढीसाठी होणारा गोवर हा आजार संपूर्णतः भारतातूनच नाही तर पूर्ण जगातून नाहीसा करण्यासाठी ही मोहीम शासनाने हातात घेतलेली आहे। तसेच रुबेला या आजारापासून जे काही गरोदर मातांचे बालमृत्यू होतात, बाल अपंग जन्मतात किंवा बाळांचा पोटातच मृत्यू होतो, हे टाळण्यासाठी रुबेला हा घटक असल्यामुळे गोवर आणि रुबेला ही कंबाईन वॅक्सिन आता गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे। आपल्या शहरात ही मोहीम 27 नोव्हेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे। प्रत्येक शाळा, अंगणवाडीच्या बाहेरचे विद्यार्थी तसेच गावातील जे काही शाळेत न शिकणारे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी वेगळी मोबाईल टीम्स लावून सुद्धा या सर्वांना आपण लसीकरण करणार आहोत। या लसीकरणासाठी आज पहिला कॅम्पेन इथे ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेला आहे। तसेच दुसरी शाळा आम्ही सुरू केलेली आहे, त्यामध्ये जवळजवळ 700 विद्यार्थी आहे, 683। तर तिथं एक छत्रपती शाहू महाराज इंग्लिश स्कूल इथं कॅम्पेन केलेलं आहे। तिथे माननीय जिल्हा परिषद सदस्य 2018 पासून आज शुभारंभ झालेला आहे मेजल आणि गोवर आणि रुबेला लसीकरणाचा। तर आज आपण छत्रपती शाहू विद्यालयामध्ये देवगाव रंगारी येथे PSC आत्मर अंतर्गत इथं मोहीम राबवण्यात आलेली आहे। तर इथं 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांना सगळ्यांना लसीकरण करण्यात येत आहे। त्याच पद्धतीने आपल्याला मेजल आणि रुबेलाचं पण निर्मूलन करायचं आहे। त्याच्यासाठी पूर्ण भारतभर मेजल आणि रुबेलाच्या साठी पूर्ण भारतभर लसीकरण होत आहे। आतापर्यंत जवळपास 10 कोटी बालकांना ही लस देण्यात आलेली आहे आणि म्हणजे आजच्या तारखेपासून 27 नोव्हेंबरपासून हे लसीकरण आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर सुरू होत आहे। आणि ह्याच्या अंतर्गत आपल्याला सर्व बालकांना 9 महिने ते 15 वर्ष वय याच्यामधले सर्व बालकांना आपल्याला ही लस द्यायची आहे, जेणेकरून आपल्या भारतातून मेजल आणि रुबेलाचा नायनाट करता येईल। आपण पाहत आहोत अट्टल मत न्यूज चॅनल। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।